माणसं चुकतात, पण एवढी चुकतील मला खरंच वाटलं नव्हतं. मी स्वतः आज एवढी मोठी चूक केली ना, जवळपास अर्धा किलो चिकन आणि पावशर बासमती चावल मी कसं वायाला घालवलं हे तुम्हाला आजची स्टोरी सांगणार आहे. तर आज खूप दिवसानंतर ठरवलं होतं की एकदम प्रॉपर दम बिर्याणी करायची. का तर वैष्णवीला खूप दिवसाची खायची होती, कारण माझा भाऊ करतो ना घरामध्ये, तर तिला असं वाटतं की फक्त मामाचीच बिर्याणी चांगली असू शकते, आईने केलेली चांगली नसते, किंवा तिला हॉटेलमधली सुद्धा आवडत नाही. आता मी तर राहुल सारखी करू शकत नाही हे मला माहिती, कारण माणसाच्या हाताला चव ॲक्च्युली छान असते. बट मी माझी रेसिपी शेअर करते. काय नाही, बाजारात ना अर्धा किलो चिकन घेऊन आले आणि खरंच चिकन छान मिळतं बरं का. आमच्या शेजारी एक दुकान आहे, तिथे मस्त चिकन आणि फिश पण बऱ्याच गोष्टी खूप फ्रेश मिळतात. झालं काय माहिती आहे का, माझा एक ओव्हर कॉन्फिडन्स होता, पण ठीक आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच. बघा, वाटणमध्ये मी काय केलंय, कोथिंबीर, पुदिना, अद्रक आणि लसूण हे सगळं ना एकदम छान वाटून घेतलं. आणि बरं, वाटण हे खूप जास्त आहे ना, तर 2-3 दिवस टिकावं फ्रीजमध्ये, त्यामुळे मी थोडंसं तेल वगैरे पण टाकलं त्याच्यामध्ये. अगदी अर्धा चम्मच तेल टाकलं असेल. त्यानंतर मी दावतचा हा जो तांदूळ आणला होता ना बासमती, तो मी थोडा निवडून घेणार आहे. पण मी ह्याला वॉश करत नाही. मी ॲक्च्युली खरंच मोठमोठ्या शेफला, जे आपण हॉटेलमध्ये बिर्याणी बघतो ना, मी त्यांना बघितलं आहे डायरेक्ट टाकताना, म्हणून मी त्यांनाच फॉलो करते. त्यामुळं प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. बरेच शेफ आहे ते डायरेक्ट असं तांदूळ टाकतात, आणि बऱ्याच बायका पण मी बघितलं आहे स्वतः, त्यासुद्धा असंच वापरतात. आता फक्त व्हिडिओसाठी वॉश करून तुम्हाला दाखवणं, तर मी ते मुद्दाम तर काही करणार नाही. जे रिअल आहे ते रिअलच दाखवेल. बाकी तुम्ही मत खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की ताई तुझं हे चुकतंय, तू असं करू नकोस, किंवा काय तुम्ही जे असेल तुमच्या मनात तुम्ही ते सगळं स्ट्रिक्टली किंवा डायरेक्टली बोलू शकता. आता इथे ना काय म्हणतात त्याला, बिरिस्ता. ठीक आहे, तर बिरिस्ता म्हणजे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला, गोल्डन कांदा करायचा. त्यासाठी मी भरपूर कांदे वगैरे हे करून घेतले. आणि तांदूळ आहे ना आपल्याला 80% नाही तर फक्त 60%च हे करायचं आपल्याला, बॉईल करून घ्या. अशा पद्धतीने या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या की छान बिर्याणी होते. माझी 2 सांडशी आहे, त्यातली एक सांडशी माझी खराब आहे, आणि नेमकी मी तीच उचलली आणि ते पूर्ण पाणी माझ्या अंगावर सांडलं. परवा जेव्हा आम्ही गावाकडनं येत होतो ना, तर अचानक आम्हाला 5 वाजता रात्री, म्हणजे सकाळी 5 वाजता कळालं की आमच्या गाडीची टायर पंक्चर झाले. तर आता हे म्हणून मी अगारो गॅलेक्सी टायर इन्फ्लेटर कायम माझ्यासोबत ठेवत असते. भले मी स्कूटीमध्ये किंवा आम्ही लॉंग ड्राईव्हला जात असेल, लॉंग ट्रॅव्हलला कुठे जात असेल, तर मी हे सोबत ठेवते. हे इतकं बेस्ट झालं आहे ना, माझ्या आयुष्यातलं सर्वात गुड परचेसिंग आपण जे म्हणू शकतो तेच आहे. ह्याचे स्पेसिफिकेशन इतके बेस्ट आहे ना, की तुम्ही म्हणाल की नम्रता हे आपल्याला ॲज अ पॉवर बँक पण वापरता येते, तुम्हाला ॲज अ टॉर्च पण वापरता येते ना, बऱ्याच गोष्टी तुम्ही ह्यापासून करू शकताय. आणि खरं सांगते, म्हणजे स्कूटीची जी हे आहे ना, ती खूप खराब आहे टायर, तर ती प्रत्येक वेळा मला ना अशीच करावी लागते, टायरमध्ये हवा भरावी लागते. ह्याचे खूप सुंदर स्पेसिफिकेशन आहे जे मी तुम्हाला दाखवते. अगारो गॅलेक्सी टायर इन्फ्लेटर कॉर्डलेस तर आहे, प्लस हे रिचार्जेबल आहे. याचं 3-in-1 युजेस आहे. हे सगळ्यात वरती जे होल्स दिसत आहेत हे आपल्याला डायरेक्ट कारला कनेक्ट करता येते. बाकीच्या गोष्टी कनेक्ट करण्यासाठी अटॅचमेंट मिळतात. हे बेल्डेबल आहे, जे आपल्याला स्टोरेजसाठी कमी जागा घेते, आणि त्याचबरोबर बेस्ट आहे ॲज अ हँडल सुद्धा आपण ह्याचा उपयोग करू शकतो. यात टाईप सी चार्जर मिळते, USB पोर्ट बरोबर ॲज अ पॉवर बँक यूज करू शकतो. हे याचे कंट्रोलर आहे, खूप मोठी स्क्रीन आहे, यामध्ये डिस्प्ले आहे, जो डिस्प्ले ऑन करण्यासाठी थोडा वेळ प्रेस करून ठेवायचं, लगेच डिस्प्ले ऑन. हे आहे मल्टी मोड ऑप्शन. या बटन मध्ये तुम्हाला प्रीसेट मोड मिळते. कार, बाईक, सायकल, बॉल ऑलरेडी प्रीसेट असतात. इतकंच नाही तर मॅन्युअल मोड मध्ये जाऊन आपण स्वतः प्रेशर सेट करू शकतो. या मल्टी मोड बटनला लॉंग प्रेस करून प्रेशर युनिट चेंज करू शकतो आपण. विशेष म्हणजे मॅन्युअल मोड मध्ये तुम्ही जे प्रेशर सेट केलेलं आहे ना, ते तसंच राहून जाईल. जर तुम्ही डिव्हाइस ऑफ केलं तरी ते तसंच राहील. ऑन केल्यावर सेम रीडिंग तुम्हाला पाहायला मिळेल. बाकीचे जे प्रीसेट मोड आहे, या ठिकाणी तुम्ही काही पण चेंज केलं तर तुम्ही यूज करता वेळी तुम्ही चेंज करून याचा यूज करू शकता. डिव्हाइस ऑफ करून तुम्ही चालू कराल तर ते बाय डिफॉल्ट प्रेशर सेट व्हॅल्यू आहे तेच तुम्हाला दिसेल. हे LED लाईट आहे. या बटनला प्रेस करून तुम्ही LED लाईट ऑन करू शकता. कधी अंधारात जर हवा भरण्याची वेळ आली तर तुम्हाला ह्याचा ॲज अ टॉर्च म्हणून सुद्धा उपयोग करता येते. पॉवर बटनला लॉंग प्रेस करून याला आपण ऑन आणि ऑफ करू शकतो. हे प्लेबॉल अटॅचमेंट आहे की आपण फ्लोटिंग ट्यूबसाठी वापर करू शकतो, जसे की आपले लहान मुलं जेव्हा स्विमिंग करायला जातात त्या ट्यूब्सला आपण ह्याचा यूज करू शकतो. याला व्हॉल्व्ह लावलेला असतो, एक्स्ट्रा व्हॉल्व्ह सुद्धा आपल्याला मिळते. होल्सला अटॅचमेंट लावणं व काढणं खूप सोपं आहे. हे आहे याचे चार्जिंग केबल. या टायर इन्फ्लेटर मध्ये 2000 mAh ची रिचार्जेबल 2 बॅटरी आहे. चार्जिंग लावल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सिम्बॉल पाहायला मिळते. यासोबत तुम्हाला कॅरिंग पाउच मिळते. खूप कॉम्पॅक्ट आहे, हे इझी आहे, तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता किंवा कार
कारमध्ये किंवा यामध्ये ना सायकल बाईक कार तुम्ही कुठल्याही गोष्टी ह्याने एकदम व्यवस्थित हवा भरू शकता. हवा भरून झाल्यानंतर डायरेक्टली हे ऑफ होऊन जातं. तर हे इतकं युजफुल प्रोडक्ट आहे. जर तुम्हाला ही पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक दिलेली आहे, तर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा प्रोडक्टसाठी. त्यानंतर बघा आता मी हे सगळं काही आवरून घेते की ही माझी चूक नाही आहे बाय द वे, ठीक आहे. माझी चूक जी आहे ना ती तुम्हाला मी पुढे दाखवते. जे तुम्ही म्हणाल की नम्रता तू एवढी मोठी चूक आयुष्यात करू कशी शकते, तू इन्फ्लुएन्सर आहे, तू ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे आणि तू बिर्याणीची रेसिपी शेअर करते आणि लिटरली तू एवढी मोठी चूक केली. ठीक आहे, मी खरं सांगणार आहे, मी अजिबात खोटं बोलणार नाही तुम्हाला. इथे एकदम व्यवस्थित कांदा वगैरे छान फ्राय करून घेतलेला आहे आणि हे जे माझा पसारा दिसतोय ना तुम्हाला, तिथे मी आज नाही पुढच्या आठवड्यात ना मी घर रिनोव्हेशन नाही बट एकदम व्यवस्थित डीप क्लीन करायचा प्लॅन करते आहे. लेट्स सी कुठपर्यंत काय काय होतं. अगारोचं मी ते चॉपर जे घेतलेलं आहे ना त्याच्यामध्येच मी बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना ते चॉप करत असते. आता मला टमाटर ना थोडे एकदम बारीक पाहिजे होते, तर मला ना कंटाळा खूप येतो, तर त्यामुळे मी त्याच्यानीच बारीक करून घेतला टमाटर. तुम्हाला सगळ्यांची लिंक मी देऊन टाकेल. कांदा म्हणजे बिरस्ता आपला खूप मस्त झालेला आहे आणि मी जे गरम मसाले वगैरे वापरते ना सध्याला, तर ते सगळे मी ना मुन्नारमधनं आणलेलं आहे, त्यामुळे ना एकदम छान चव येते, खूपच मस्त. ठीक आहे, आता हे जे वाटलेलं वाटण होतं ना ते सुद्धा मी त्यात टाकून घेतलेलं आहे. आणि हे बघा बिहाइंड द सीन माझी मुलगी अशी काय 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 करत असते. माझी रिंग लाईट खराब झाला आहे म्हणून मी ते 500 रुपयाचं काहीतरी रिंग लाईट घेतलेली आहे. सॉरी रिंगचं हे लाईट घेतलेलं आहे आणि त्यामुळे ना खूप फायदा होता. ॲक्च्युली खूप कॉम्पॅक्ट आहे. आता इकडं चिकन आहे ना ते मी शिजवून घेणार आहे. तुम्ही बघितलं असेल बेसिक मसाले टाकलेले आहेत, वाटण टाकलेलं आहे, बिरस्ता टाकलेला आहे, गरम मसाला टाकलेला आहे. ठीक आहे, हे सगळं टाकून छानपैकी मस्त चिकनला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ना हे ॲक्च्युली ना आपण मॅरिनेशन पण करून ठेवू शकतो, पण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता, ऑलरेडी खूप लेट झालं होतं. त्यात मी दही टाकलं. दही ॲक्च्युली फेटून टाकायचं असतं आणि हां टेम्परेचर कमी झाल्यानंतर जेव्हा गॅस कमी करतो ना तेव्हा आपल्याला हे दही टाकायचं असतं. खूप एकदम यमिएस्ट चिकनचा फ्लेवर येत होता, खूप छान चिकन झालं होतं आणि पाणी टाकलेलं नाही आहे त्यामुळं ना एकदम असं नाही का तंदुरी स्टाईलमध्ये एकदम छान असं चिकन होणार आहे आपलं. एकदम आतमध्ये एकदम आंबट तिखट हे सगळ्या गोष्टी फ्लेवर त्यात जातात. तोपर्यंत भांडे घासून घेतले आणि इकडे बघा चिकन छान झालेलं आहे. बरं माझं चुकलं काय माहिती का, मी रियालिटी सांगते. हे मला ना दम करायचं होतं तव्यावरती कमी गॅसवरती, ठीक आहे. बट डोक्यामध्ये एवढ्या 1760 गोष्टी आहेत ना की आपण एकदा व्लॉगिंगसाठी कमी पडलो आहे, आपले व्लॉग्स येत नाही आहे, रेव्हेन्यू थोडा कमी आलेला आहे, 5-6 महिने झाले आहे मी व्लॉगिंगकडे लक्षच दिलं नाही आहे, सगळं नजर लागली आहे. अशी लेअर लावता लावता ना बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये चालू होत्या. बऱ्याच माझ्या इन्फ्लुएन्सर फ्रेंड्स आहेत की नम्रता प्लीज 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 व्लॉग्स टाक, पटपट कर, तू काय करते आहेस, तू आम्हाला इन्स्पायर केलं आहेस आणि तू आता एकदम डाऊन झाली, असं करू नको. हे सगळं माझ्या डोक्यामध्ये चालू होतं आणि लेअर वगैरे लावत होते. ठीक आहे, आणि ना ओव्हर कॉन्फिडन्स पण झाले होते की नाही आता आपल्याला खूप छान करायचं, आपल्याला खूप छान छान व्लॉग्स करायचे आहेत, इन्स्पायर करायचे पुन्हा माझ्या ऑडियन्सला. बट झालं काय माहिती आहे, मी दम नाही दिला, मी डायरेक्ट गॅसवर ठेवला आणि माझी अर्ध्यापेक्षा जास्त चिकन बिर्याणी जळून गेली. तर हे असतं ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा किंवा डोक्यामध्ये चाललेले 1760 गोष्टी. ही माझी चूक झालेली आहे, तुम्ही करू नका.